तर आज आहे रविवार. रविवार म्हणजे फक्त टाइमपास करण्याचा दिवस. तर आमच्या मोहन भाऊन म्हटलं ना, आज जरा पाण्याच्या टाक्यातून स्वच्छ करून घेऊया. टाक्या उरल्या त्या बाजूच्या बिल्डिंगवर आणि आम्ही ह्या बाजूच्या बिल्डिंगला आलो. मग आणि उतरून त्या बाजूच्या बिल्डिंगवर चढलो एकदाच. आमच्या भावाचं घर असं आहे नाही, असं समोरच्या गल्लीतून डायरेक्ट मागच्या गल्लीला टचच आहे. तेवढ्याच आमचं मोहन भाऊ पण आला आणि ब्लिचिंग पावडर सगळं होऊन तयारीचं चाललेला. नळ तीन चालू करून पहिला टाकीतलं पाणी सगळं खाली करून घेतलो. तेवढ्यातच आमचा मोहन भाऊ वर चढला व तो वरती चढला. आम्ही खाली राहून तर काय करणार, आम्ही पण वरती आलो. तर आमच्या गावचा असला व्ह्यू दिसत होता आणि इतना खतरनाक म्हणजे खतरनाक दिसत होता. तर आमचा मदन भाऊ बघा हातान पाणी काढत होता. भावाला म्हटलो नको सोड पाणी, 5 मिनिटात खाली होईल सगळं, राहू दे सोड म्हटलो. इकडे बघितलं आमच्या भाऊ कामाला पण लागलेला, जोरात चोळून धुवत होता. तेवढ्यातच आमच्या गल्लीतले अजून कार्यकर्ते पण जमा झालेले. आल्याबरोबर आमचा रोहित भाऊ तर डायरेक्ट वरतीच चढला आणि इकडे बघितलं आमच्या मोहन भाऊन चोळून सगळं पाणी लालबुंद करून टाकलेला. तर आता इथं कसं झालेलं माहित आहे, टाकी धुणार एकटा आणि त्याला बघणार 4-5 जण असं झालेलं. 1 तास लागून टाकी धुवून झाली आणि तवा कुठे तर भाऊ खाली उतरला. आता फक्त एकच टाकी धुवून झालेली, अजून एक टाकी तर धुवायचीच होती. डायरेक्ट भावान भरलेल्या टाकीत उतरला आणि मगान पाणी काढत होता. भावान मगान का लवकर होत नाही म्हटलं आणि डायरेक्ट बाल्टी घेतला आणि भरलेल्या टाकीत उतरून बाल्टीतून पाणी काढून टाकत होता आणि सगळं भरून टाकलेलं बघा 5 मिनिटात. बरोबर 2ला म्हणजे सगळ्या टाक्या धुवून झालेल्या. तर ह्या व्लॉग मध्ये एवढंच होतं. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि जाता तुमच्या भावाला फॉलो करा.